हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप मस्तच असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी सध्या आहे गावी आणि आमचे बिबडे वगैरे सगळे करून झालेले आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपले गव्हाचे पापड पण झालेले आहेत आणि आज आम्हाला करायचे आहे कुरड्या. तर सकाळची वेळ आहे, ही सकाळचे 6 वाजले आणि सकाळी माझं हे शेंगा वाळत घालण्याचं काम चालू आहे. कारण एकदाचं खाली कामाला लागले का मग नंतर आठवण नाही राहत आणि मग ऊन येऊन जातं. तर मग मी हे सकाळी उठल्या पहिले ब्रश केला आणि वरती आली शेंगा वाळत घालायला. तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण असे जे साठवणीचे सामान असतं आपलं, काही शेंगा गहू वगैरे धान्य वगैरे जे असतं ते वाळवूनच घेत असतो, कारण मग नंतर असं ऊन नाही मिळत. आणि ती जी निळी टाकी दिसत होती तुम्हाला, ती पाण्याची होती. तर ते बिबड्यांना खूप जास्त पाणी लागतं म्हणून आम्ही ती भरत होतो. तर ती शेंगांची खाली झालेली होती, तर तिलाच पाणी भरायसाठी वापरलं आम्ही. आणि मग पाण्याचं काम झालं, बिबडे वगैरे झाले, मग तिला सुकवून व्यवस्थित आता त्याच्यामध्ये या शेंगा पण वाळवून त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी खाली आले, आंघोळ वगैरे केली आणि भाज्या वगैरे बनवून घेतल्या, मी स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर आता आमचं हे कुरड्या बनवायचं काम चालू आहे. तर कुरड्या बनवायसाठी पहिले पाणी ठेवलं होतं गरम करायला, त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकली आणि हा चीक बनवला होता. तर चीक कसा बनवता ते तुम्हाला दाखवलंच होतं मी. तर 3 दिवस गहू भिजत घातले होते आणि ते चक्कीतून दळून आणले आणि त्याच्यातून मग चीक काढला आणि त्याच्या मग आता मी ते कुरड्या बनवतो आहे. तर गावाकडे कसं असतं, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल का, सगळे एकदम असं मिळून मिसळून एकमेकांची कामं करतात असं. तर आई पण जातात असं कोणाचं काही करायचं असलं हे सामान वगैरे, तर मग आता आमच्या पण इथे सगळे मिळून मिसळून करताय असं. तर तुम्ही तर आधीचे पण व्हिडिओ बघितले असतील आणि हा पण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. कुरड्या कशा झाल्या ते सांगा, शेवटपर्यंत बघा. ये रे तू इकडेच, इकडे आला का? तो इकडे इकडे येतो. बरं आपल्याला पैसा गेले भगवान. बस आज होतं सराचा देवा. आता जरा तुला ठेवा पहिला इकडून बाय धरायला असेल कसं वाटतं, चोरलं खरं. ते सवय नसली की तू म्हणतो मागे कर. घेऊ का काकूया? ते बघूनच दाबात नाही आहे. तुला बी हालतो चप्पल घाला ना. नाही आणखी बिघडणार असलं तर बिघडलं. पाणी घोटभर जास्त दिसतंय मुले तर कसं माय दाबात नाही आमच्याकडून साठी सुटलं पाणी नाही. पाणी नाही ते काय सांगेल फिरते म्हणे. घाट्याचा केवढा आहे असा झाला पाहिजे. चमकला काय करताय? दोयना करताय काय? हो दोयनाच कर. तिकडे जमा कर घ्या तरी म्हणते पाटला दोयनामध्ये ते मध्येच पाटलाय. हां ये तरी कमी पाठवले, ते जास्त पाठवले. अरे मग इकडे केला की आधी येते, हे इकडे आवडाय हे जास्त आहे. थोडीशी सफाई करतोय, काट करतोय. हे पाठवले जाऊ दे.
येताना मग ललित मुरलीधर वाणी हे आमचं आहे. आमचा मॅडम चांगला आहे का? हो बारीक काय मस्त. मग कोबी कोल्हा वेगळे. ते कसं लवकर गायला हे जरा झाला ना, कडक झाला ना. कडक नाही तर मग गळा गिल्ला बी त्याचा हे बय पडत नाही. राधा तूच गाय बाई रंगीत. हा एकच असा बरं आहे. हा टाकत दोनच पण काय करता सुट्टी आहे काय तिकडे सावली तू बहिणीला गायता गायता कशा शेवट टाकी घेऊन जातो. काही गरज नाही. थोडस तिया झटकता येतात. मग काळी घेत तिथं काढत जाते काढी घ्यायची नाही तर मग ते आता आम्ही काढी घेतो का बहिणा पाहिजे भरायला पाहिजे होतं. आणखी 4 कलर आहे बांधू घालवायला बी वेळ लागतो. मग मम्मानी करते म्हटलं एक सासा तुम्ही काय दिसे टाकी दे नाती दे करू दे टाकू काढते नाही. तिला एक सासा भरू द्या तुम्ही. ते म्हणणारच नाही की मम्मा मी करते. भरणाऱ्याचीच कमाल असते. गरम आहे पण देते गैर. हा कर 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 कर. केवढा आनंद बोलते. बस बेटा म्हणून दे दे म्हणून दे. गौऱ्यानी येते काही जोड आले म्हणून तसे दिसतात. जोड केले म्हणून तसे दिसतात. वय बाजूले त्याला टेकती का ब्र. बस रे पण उभ्या राहा ना तिच्या जोय 2 मिनिटं. कोणती गाय रे म्हणे गाय तर लहान दोरात गाय दाब त्याला दाब 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 जोरात दोन्ही दाब दोन्ही असे दोन्ही घे. हा बस. अरे वा म्हणून मस्त केली. बस. कुरड्यांचं सगळं आवरलं आणि घरात आल्यानंतर बघा मी बनवली होती ते टोमॅटोची चटणी, लाल टोमॅटोची, आणि ही आहे कारल्यांची भाजी. तर आता फक्त मला पोळ्या बनवायच्या होत्या. तर पोळ्या बनवल्यानंतर जेवण वगैरे केले. दुपारी थोडा वेळ आम्ही झोपलो आणि त्याच्यानंतर दुपारी आम्ही 1-1:30 वाजता कुरड्या बघायला आलो उलटवायसाठी. तर त्या वाळून गेल्या होत्या. तर मग आम्ही डायरेक्ट तेव्हाच काढून घेतल्या त्यांना. तर तुम्ही बघा किती छान अशा सुकल्या आहेत. जर तेव्हा काढल्या नसत्या ना तर आम्हाला त्या ओल्या खाता आल्या नसत्या, म्हणजे खूप जास्त सुकून गेल्या असत्या. आणि त्याच्यामुळे आम्ही लगेच काढायला घेतल्या मग. आणि यांना पाणी पण नाही जास्त लागत काढायला. थोडं थोडं फक्त वरतून पाणी टाकल्यानंतर आपोआपच खाली निघून येत होत्या डायरेक्ट. तर त्याच्यामुळे काढून घेतल्या आणि अशा काढून आईने एकसारख्या मस्त अशा टोपलीमध्ये रचल्या त्या, म्हणजे सगळ्या बाजूने हवा लागेल म्हणून. आणि कलरफुल या कुरड्या बघा किती सुंदर दिसत आहेत. स्वराची हौस होती खूप का तिला कलरफुल पापड पण पाहिजे आणि कुरड्या पण पाहिजे, म्हणून मग ते आम्ही कलरफुलवाले बनवले. आणि हे दरवर्षी बनवावे लागतात कारण पित्र वगैरे असतात, श्राद्ध त्याच्यासाठी लागतात ते. तर मग असं आपल्याला सुतक काही नसेल तेव्हा हे बनवावं लागतं. म्हणून आता कशी बनवते वर्षाचं दरवर्षी हे बनवावंच लागतं पापड आणि कुरडे. तर या वर्षाचं झालंय आता आमचं सगळं बनवून. कुरडई पापड, बिबड्या पापड वगैरे सगळं बनवून झालंय. आणि बघा किती छान कुरड्या निघताय सगळ्या. आणि ही टोपली आमची पूर्ण भरली. खूप छान निघाल्या सगळ्या कुरड्या. आणि ओल्या ओल्या राहिल्या त्या आम्ही खायला ठेवल्या, बाकीच्या वाळत घालून दिल्या.
त्याच्यानंतर कुरड्या काढून झाल्याच्यानंतर आम्ही सगळे आलो वरती आणि इथे सावली येऊन गेली होती गच्चीवर आणि मला आईकडे पण जायचं होतं, त्याच्यामुळे मी या शेंगा जमा करून घेतल्या. आणि आईनं ते जास्त गच्चीवर येत नाही कारण त्यांना चढायला उतरायला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे मग मी जमा करून घेतल्या कारण मी चालली जाईल मग परत त्यांना जमा कराव्या लागतील त्या. तर मग ह्या तिथल्या तिथे मी या कोटीमध्ये भरून घेते आणि आईंचं तिकडे पापड जे बिबडे पानं वगैरे जे झाले ते भरायचं काम चालू होतं तिकडे, सोबतच त्या कुरड्या पण वाळत घालत होते. तर मी आता या शेंगा वगैरे जमा करून घेतल्या आणि मस्त कोटीमध्ये भरल्या आणि ही कोटी तेव्हाच्या तेव्हा लगेच घरात पण ठेवून दिली. आता कसं एकदा शेंगा भरून ठेवल्या म्हणजे वर्षभर टेन्शन नसतं. आणि तुम्हाला तिकडे जी ओढणी बांधलेली दिसते ना, ग्रिलला मी ओढणी बांधली ती लाल रंगाची, तर मला पण तेव्हा तिथे गेल्यावरती समजलं की ती ओढणी कशासाठी बांधली म्हणून. तर गच्चीवरती असं काही पण वाळत घेतलं का सगळीकडेच कबुतरांचा त्रास असतो. तर आईंचं असं म्हणणं होतं का ती लाल ओढणी जर तिथे असली तर एक पण कबूतर गच्चीवर येत नाही असं आणि धान्य वगैरे खात नाही किंवा पसरवत नाही असं, म्हणून त्यांनी ती ओढणी तिथे बांधून ठेवली आहे. आणि तुमच्याकडे पण कबूतर येत असेल तर हा उपाय नक्की करून बघा. म्हणजे मला माहीत नाही याच्याने खरंच येत नाही का काय, पण आई सांगतात की ते आपल्या गच्चीवर त्याच्यामुळे येत नाही की बुवा लाल ओढणी बांधली म्हणून. तर तुम्हाला जर कबुतरांचा त्रास असेल तर तुम्ही पण असं ओढणी वगैरे किंवा कपडा वगैरे काहीतरी बांधून बघा. आणि गच्चीवर आलेच होते तर इथे हे आमचं छान ब्रह्मकमळचं झाड वगैरे होतं, तर मी त्याला थोडंसं पाणी पण टाकलं आणि गेले आतमध्ये. तर इथे आईचं ते या खाटेवरती म्हणजे खालून वरतून दोघी बाजूने हवा लागण्यासाठी अशा कुरड्या वाळत घालताय खाटेवरती, कारण त्या एकमेकांना चिपकून गेल्या होत्या आणि तुटू नये म्हणून मग एकदम हळूवारपणे काढून ते व्यवस्थित अशा 2 खाटांवरती आम्ही वाळत घातल्या त्या. आणि ज्या अशा ओल्या ओल्या खायसारख्या होत्या त्या वेगळ्या काढल्या आणि ज्या कुरड्या झालेल्या होत्या त्या अशा वाळत घातल्या. इकडचं सगळं काम झालं आहे. तर हे बघा कुरड्या बी वाळत घातल्या. आता मी जाणार आहे माहेरी. तर परवा आम्हाला जायचं आहे नाशिकले आणि अजून माहेरी गेलीच नाही आहे, तर एक दिवस तरी आई बाप्पांना भेटून येईन आणि त्याच्यासाठी आता मी निघते. इथलं सगळं हे कुरड्यांचं काम होतं म्हणून मी आज गेली नाही. तर आता हे कुरड्यां ते झालं, आता मी खाली जाते, मस्तपैकी चहा वगैरे घेते. आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचे 4-1 वाजले वाटतं. मग मी जाते आता, चहा वगैरे घेते, फ्रेश होतो आणि निघतो. तर तोपर्यंत थोडंसं ऊन बी कमी होईल. भैया म्हणजे माझा भाऊ म्हणत होता मी घ्यायला येतो, पण म्हटलं जाऊ दे काय एवढा लांब घ्यायला येतो आणि परत तिकडे जा 1.5 तास लागतो गाडीवर पण जायला. मग म्हटलं जाऊ दे त्याच्यापेक्षा मी येते एकटी. मग आता बसने जातो आम्ही 3 मायले की. आणि उद्या श्रीकांत इकडे आणि आम्ही नसू इकडे, पण काही पर्याय नाही त्याला, कारण त्यांच्यासोबत आम्हाला लगेच जायचं. त्यांना ऑफिसमधून एवढी सुट्टी नाही आहे, त्यांना काम आहे तिकडे. तर मी आता आज जाते आईकडे आणि उद्या संध्याकाळी लगेच रिटर्न बी यायचं आहे. चला तर मग मी आता हा ब्लॉग आहे ना इकडेच संपवते आणि माहेरी गेल्यावरचा ब्लॉग पुढचा येईल. हा ब्लॉग इथेच एंड करते कारण खूप मोठा होऊन जाईल. चला तर मग भेटूया आता माहेरच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.